नमस्कार. आज बनवूया झणझणीत अशी पुणेरी मिसळ. नमस्कार. आज बनवूया झणझणीत अशी मिसळ. मिसळीसाठी लागणारं साहित्य: ही मोड आलेली मटकी घेतली, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली, आले घेतलेत, लसूण घेतलाय, हे अख्खे धने घेतलेले, खोबरं घेतले, तीळ घेतलेत, हळद, हा गरम मसाला घेतलाय, कांदा मसाला, ही कस्तुरी लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतले, कढीपत्त्याची पानं घेतली आणि हे काही खडे मसाले: तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि वेलची शिजवून घ्यायची. कुकरमध्ये मटकी टाकली, हळद टाकून घ्यायची, मीठ टाकायचे, मिक्स करून घ्यायचे हे सगळं. ही मिसळ ना 4च माणसांसाठी बनवते. जेवढे पाहिजे नसेल तेवढे ना तुम्ही मटकी वाढवू शकता. याच्यात पाणी टाकून घ्यायचे. कुकरची ना एक शिट्टी करून घ्यायची. तर वाटण बनवून घेऊ. धने भाजून घ्यायचे, तीळ पण भाजून घ्यायचे आणि काही खडे मसाले ते पण भाजून घ्यायचे एकदम खमंग होतपर्यंत. झाले. आता हे असेच मसाले ना, सुके मसाले पहिले वाटून घ्यायचे. ते मसाले वाटून घेतलेत. आता खोबरं आणि कांदा वाटून घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा एकदम कलर चेंज होतं भाजून घ्यायचं. खोबरं पण भाजून झाले. आता काढून घेऊ. कांदा भाजून घ्यायचाय. एवढं पण नाही टाकणार, काही फोडणीसाठी ठेवणार आहे. तेल टाकायचंय कांदा भाजायला. कांदा एकदम लालसर झाला पाहिजे, तेव्हाच मिसळला चव छान येते. कांदा ना भाजून झालाय. कांदा भाजून झालाय. आता हा वाटून घ्यायचाय. कांदा आणि खोबरे वाटून घ्यायचं. याच्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी वाटून. आता हे वाटण करून घ्यायचं. कुकरला थंड झालंय. आता उघडून बघू. मटकी शिजली. आणि आता हे ना पाणी साईडला काढून घ्यायचे आणि मटकी साईडला काढायची. थोडीशी मटकी गेली ना तरी चालेल त्याच्यामध्ये. आता मटकीला ना याला फोडणी द्यायची. मोहरी टाकून घ्यायची, जिरे टाकून घ्यायचे, लसूण टाकून घ्यायचे, आले टाकून घ्यायचे, तमालपत्र टाकून घ्यायचे, कढीपत्त्याची पाने टाकायची आणि हे सगळं ना कलर चेंज होतो परतून घ्यायचंय. कांदा टाकून घ्यायचाय. मी वाटणात पण घातलाय आणि हा सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचाय. टोमॅटो टाकून घ्यायचा. कुणी बेसन पण टाकतं. टोमॅटो ना पूर्ण ना सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचंय. हे सुके मसाले वाटून घेतले ते टाकून घ्यायचे आणि हे वाटण केलेलं टाकून घ्यायचं. हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, वरती तेलावरती परतून घ्यायचं. हळद टाकायची थोडीशी. मटकीच्या पाण्यामध्ये हळद आहे म्हणून याच्यात कमीच घालायची. गरम मसाला टाकून घ्यायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत. आता तेल सुटायला लागले. आता थोडस परतून घ्यायचं याला. तेल सुटलंय चांगल्यापैकी. आता मटकीचं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे मटकीचं पाणी आहे ना याच्यामध्ये टाकायचे. मी ना अजून पाणी त्याच्यात ऍड करते आणि तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे ना त्या प्रमाणात पाणी ऍड करा. मीठ टाकायचं राहिले, मीठ टाकून घेते. कोथिंबीर टाकून घेते. याला ना एक उकळी आणायची. मिसळचा रस्सा ना तयार झालाय आणि मस्त असा कट आलाय त्याला, एकदम छान. आता हा रस्सा तयार झालाय. आता मटकीला ना फोडणी देऊन, म्हणजे मटकी अजून छान लागते खायला आणि असा कट आला पाहिजे त्याला एकदम छान.
तेव्हाच मिसळ छान लागते खायला. आणि थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेणार आहे मी. झणझणीत अशी ही मिसळ तयार झाली आणि खायला एकदम छान लागते. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही रेसिपी करून बघा, खूप छान होते. मटकीला ना फोडणी द्यायची. आता तेल टाकले मी थोडं, त्याच्यात ना जिरी टाकून घेणार आहे, कांदा मसाला टाकणार आहे, लाल मिरची पावडर टाकायची. आता ही मटकी टाकून घ्यायची, ही मटकी टाकून घ्यायची. थोडी ना याची चव वाढली पाहिजे म्हणून ही मटकीला ना थोडीशी फोडणी द्यायची. थोडस मीठ टाकून घ्यायचं. शिजायला मीठ टाकलं होतं आणि थोडस टाकायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता ही मटकी तयार झाली. आता प्लेट बनवून घेऊ.